नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नुकत्याच झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये माजी महापौर जयश्री अहिरराव या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या. त्यांनी विजयाचे श्रेय प्रभागातील मतदारांना व भाजप नेत्यांना दिले. नमस्कार. जय श्रीराम. तमाम धुळेकर बंधू आणि भगिनी तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, भगिनी आणि माझ्या मैत्रिणींनो, मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी धुळे शहरात भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते यांच्यावर विश्वास दाखवून जे 50 नगरसेवक निवडून दिले आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये देखील आपण सर्वांनी या प्रभागातील 4ही नगरसेवकांना निवडून दिलं. तसेच मी स्वतः सौ जयश्री कमलाकर अहिरराव, मला प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी शहरात सर्वाधिक लीड देऊन आपण सर्वांनी जे मतदान केलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. हा लीड कमी नसून 7,618 एवढ्या मताधिक्याने मी या प्रभागातून आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या ज्या अडीअडचणी आहेत तसेच ज्या काही नागरिक समस्या असतील या सोडवण्यासाठी मी आमचे नेते आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, तसेच धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुपभैया अग्रवाल, माजी खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री माननीय बाबासाहेब सुभाषजी भामरे, माजी आमदार माननीय बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे, तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील, ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींच्या सहकार्यातून मार्गदर्शनाने या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा मी प्रयत्न करेल. यासाठी आपण दिलेला जो आशीर्वाद आहे, आपण दिलेली संधी आहे, त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेल असं आमच्या सर्व नेत्यांच्या वतीने आणि मी स्वतः या ठिकाणी जनतेला वचन देऊ इच्छिते. आपण बघत आहात की या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे अनेक योजना आणत आहेत. या योजना तळागाळापर्यंत नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ फडणवीस हे देखील अनेक योजना हे महिलांसाठी तसेच सर्व जनतेसाठी आणत आहेत. तर या योजना देखील आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवू. तसेच आमचे नेते आदरणीय उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ महाजन आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ, प्रदेश अध्यक्ष रविदादा चव्हाण, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि सर्वच नेते यांच्या मार्गदर्शनातून या ज्या काही योजना हे येणार आहेत या योजना राबवण्यासाठी देखील मी कटिबद्ध राहणार आहे. आपण सगळेजण मला या प्रभागाच्या विकासासाठी आमचे नेते तर मार्गदर्शन करतील, परंतु आपण देखील साथ द्या. जी काही अडीअडचणी असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या नक्कीच सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. धन्यवाद. जय श्रीराम. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं नक्की मी सोनं करेल. यासाठीच आपण सर्वजण बघत आहात की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय गजेंद्रभाऊ अंपळकर, या मंडळाचे अध्यक्ष पंकजभाऊ धात्रक आणि माझ्यासोबत निवडून आलेले माझे माझ्यासोबतचे 3ही नगरसेवक, जसं की माजी महापौर प्रदीप नाना करपे यांचे चिरंजीव प्रतीक दादा करपे, तसेच छोटूभाऊ थोरात आणि बाळापूर येथील माझ्या सहकारी नगरसेविका शीतलताई वाघ. तर या सर्वांना सोबत घेऊन आपल्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.